कुठल्याही लोकप्रतिनिधीला या जिल्ह्याचं कुपोषण दूर व्हावं यासाठी धडपड करावी लागत आहे। अनेक प्रकल्पांनी आमच्या आदिवासी बांधवांवर अन्याय झालेला त्याबाबत कुठल्याही संघटनेचा झालेला आहे अशा प्रकारचा प्रचार आता सुरू आहे आणि सर्वच राजकीय पक्षाचे जे स्थानिक लेवलचे, तालुका लेवलचे असतील, जिल्हा लेवलचे असतील ते सर्वच माझ्या बरोबर आहेत। काम संघर्ष तर आम्ही जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणूस संघर्ष करतच असतो। त्याच्यात आम्हाला आयुष्यात सुरुवातीपासून संघर्ष करण्याची सवय आली, कारण आम्हाला असे जागोजागी आम्ही बोर्ड लावले। निलेश सांबरे तर सगळ्यांना अवेलेबल आहे, 12 महिने 24 तास अवेलेबल आहे आणि 24 तास अवेलेबल असणार। नमस्कार। गेले काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुका या जाहीर झाल्या। महाराष्ट्रामध्ये आता 2 टप्प्यांची निवडणूक पार पडलेली आहे, तर सर्वांचं लक्ष हा पालघर जिल्ह्याकडे आहे। पालघर जिल्हा हा मुंबईच्या जवळ असल्या कारणाने, तसंच गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणारा एक मुख्य प्रवाह असल्या कारणाने सगळ्यांचं लक्ष पालघर भिवंडी या दोन्ही लोकसभांकडे आहे। एका बाजूला भिवंडीमध्ये जिजाऊ संघटनेतर्फे निलेश सांबरे खुद्द उभे राहिलेले आहेत। सर नमस्कार। तुम्ही तुमची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर सर्वत्रच आपण पाहिलं की तुमच्या काम जे अनेक वर्षांपासून जोमाने सुरूच होतं, तुमचं कौतुक हे नागरिकांकडून होताना सर्वत्र पाहायला मिळत आहे। तर काय सांगाल, कशा प्रकारे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता संघर्ष सुरू झालाय? कारण संघर्ष तुमचे अनेक वर्षांपासून सुरू होते, पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतरचा संघर्ष कसा सुरू आहे? नक्कीच मॅडम, नमस्कार। पहिल्यांदा मी आपल्या चॅनलचं अभिनंदन करतो, आपलं अभिनंदन करतो का आपण आज एवढ्या ग्रामीण भागामध्ये इथे मुलाखत घ्यायला आले आहात। संघर्ष तर आम्ही जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणूस संघर्ष करतच असतो। त्याच्यात आम्हाला आयुष्यात सुरुवातीपासून संघर्ष करण्याची सवय आली, कारण आम्हाला आमचं स्वातंत्र्य पाहिजे। आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेतील लोकप्रतिनिधी पाहिजे, संविधानाप्रमाणे देश चालला पाहिजे। त्या दृष्टीने आम्ही गेले अनेक वर्ष, 15 वर्ष लढाया लढतोय का स्वकमाईतून स्वसमाजासाठी, आपल्या समाजासाठी काहीतरी शाश्वत केलं पाहिजे। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते फक्त श्रीमंतांच्या मुलांनी पिऊन चालणार नाही, तर गरिबांच्या मुलांना उपलब्ध झालं पाहिजे। यासाठी 8 CBSE शाळा आहेत की ज्यामध्ये 20,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। देशामधला पहिला प्रयोग आपण केलेला आहे की इयत्ता 9वी पासून JEE नीटचे क्लासेस चालू केलेले आहेत, स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन चालू केलेले आहे, CA आणि न्यायव्यवस्थेचे फाउंडेशन सुरू केलेले आहे। अगदी आई वडील नसलेला पोरगाही आपल्याकडनं UPSC झालेले। कचऱ्याच्या ढिगावर काम करणारी मुलगी, जिच्या आईचा खून झाला होता, वडील जेलला होते, त्या मुलीलाही उचलून आपल्याकडे जिजाऊ मार्फत आणून तिचं शिक्षण पूर्ण करून हॉटेल मॅनेजमेंट करून 5 स्टार हॉटेलला गेलेले आहे। जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असताना पती जातात, ती लोकांची धुणीभांडी करणारी मोहिनी भारमल नावाची एक आदिवासी मुलगी वागले इस्टेटमध्ये, तिला उचलून जिजाऊच्या सानिध्यात येते आणि आज तिला अभ्यास करण्याचे पैसे जिजाऊमार्फत दिले जातात। की तिला 7,000 रुपये भांडी घासण्याचे मिळत होते, तिला 15,000 रुपये अभ्यास करण्याचे देऊन आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशामक दलामध्ये अधिकारी पदावर जाते। अशा प्रकारे जवळजवळ 8,000 विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या। आपण ते येऊन बघितलं असेल हॉस्पिटल आपलं कसं आहे का, अगदी लिलावतीला लाजवेल अशा प्रकारचा ऑपरेशन थिएटर आहे का, जिथे मेडिसिनपासून तर पोटातल्या बाळापासून तर 100 वर्षाच्या आजोपर्यंत कुठलाही आजार झाला, अगदी कॅन्सर जरी झाला तरीसुद्धा त्याला मोफत उपचार आहे, मोफत मेडिसिन आहे। दररोज 25 डोळ्याचे ऑपरेशन होतात, त्याचबरोबर अदर ऑपरेशन 8 ते 10 होतात। बाजूलाच अंध व अपंग स्कूल आहे की जिथे दोन्ही जिल्ह्यातील 500हून जास्त विद्यार्थी शिक्षण घेतलेले, त्यातीलही अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमार्फत नोकरीला लागलेले आहेत। बाजूला स्पर्धा परीक्षा वाचनालय का महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्या वाचनालयामध्ये येतात का, अगदी ऊसतोड मजुराचा मुलगाही ACP झाला मागच्या महिन्यामध्ये MPSCच्या रिझल्टमध्ये। शासनाच्या विविध पदावरती अगदी UPSC पर्यंत हजारो विद्यार्थी आपल्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकेमधून वाचनालयामधून नोकरीला लागले। त्याचबरोबर गावपाडा तिथे मेडिकल कॅम्प घेऊन प्रत्येक पेशंटला बरं करण्याचं काम आपली संस्था करते। प्रत्येक शाळेमध्ये वही दिलेले, कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये गेले 10 वर्ष झाले, प्रत्येक गावामध्ये आंब्याची झाडं दिलेली आहेत। त्यामुळे आम्हाला निवडणूक ही चॅलेंजिंग नाही आहे, संघर्ष पण नाही, आम्ही आमचं काम आहे तेवढं समाजापुढे मांडतोय आणि या कामापेक्षा कोणी जर जास्त काम केलं असेल तर त्यांना तुम्ही मत द्या। आणि आमचे उमेदवार असे आहेत की जे उद्याला कोणाच्या खिशात हात घालणार नाही, तर दोन्ही खिशातून लोकांसाठी अर्पण करणारे उमेदवार। निलेश सांबरे हे नाव आता काही लोकांना अनोळखी असं नाहीये। ग्रामीण पट्ट्यात जर आपण आलो तर अगदीच रुग्णालय तुम्ही इकडच्या गरीब लोकांना किंवा प्रत्येकालाच जर आपण पाहिलं तर तुम्ही उपचार दिला, तुम्ही शिक्षण दिलं, ज्या मूलभूत गरजा होत्या जे एका राजकीय नेत्याने करायला पाहिजे होते ते तुम्ही या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून केलं। समाजकार्यातून राजकारण म्हणजे कसा निर्णय अचानक कुठेतरी असं काही? अगदी बाबासाहेबांनी सांगितलं होतं का तळ्याच्या काठाला बसून पाण्याची खोळी आपल्याला दिसणार नाही, आणि राजकारण हे पवित्र क्षेत्र आहे की ते 100% समाजकारण करण्यासाठी आहे। परंतु आपण बघतोय गेल्या 10-15 वर्षामध्ये राजकारणाची लेवल कुठल्या लेवलला चाललेली आहे। कोणालाच गरिबांची मुलं शिकली पाहिजे म्हणून नाही वाटत, कोणालाच गरिबांच्या आरोग्याची काळजी नाही, कोणालाच आमच्या महिला सक्षम करण्यासाठी कोणाला काही पडलेले, कुठल्याही पक्षाला पडलेले का कुठल्याही
निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला पडत नाही. कुठल्याही लोकप्रतिनिधीला या जिल्ह्याचं कुपोषण दूर व्हावं यासाठी धडपड करावी लागत नाही. अनेक प्रकल्पांनी आमच्या आदिवासी बांधवांवर अन्याय झालेला त्याबाबत कुठलाच लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाही. अशा वेळेस पहिलं पाऊल छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊ दे शेजाऱ्याच्या घरात आहे. त्याची सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे. मासाहेब जिजाऊ आपल्या घरात जन्माला आल्या पाहिजेत या उद्देशाने ही लोकसभा निवडणूक लढवतोय. आणि मला खात्री आहे काय जे जिजाऊचं प्रामाणिक 15 वर्षातील काम आहे त्या कामाला ज्याला ज्याला हृदय आहे आणि ज्याला ज्याला जिजाऊचं काम माहिती आहे तो प्रत्येक मतदार जिजाऊ बरोबर असेल. सर चॅलेंजिंग कोण वाटतं? कारण तुमच्या समोर सुरेश म्हात्रे आहेत, त्यानंतर कपिल पाटील आहेत आणि कपिल पाटील हे केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे एक चॅलेंज वाटतं का? नाही वाटत काही चॅलेंज मॅडम. त्यांना दोघांना जेवढी मतं पडतील त्यापेक्षा जास्त मतं आपल्याला पडतील. ते आता बबल्स उचलतात, कुठेतरी व्हिडिओ एखादी दाखवतात, छोटी कट करून पाठवतात, कुठेतरी दाखवतात मुस्लिम वोट बायफरपेक्षा नको याला निलेश सांबरेचा भाजपला सपोर्ट. हे वेडेपणा करतायत. ते जनता सुज्ञ आहे. काय भिवंडी शहरामध्ये कोणत्या लोकप्रतिनिधी काय काम केले का कोणत्या उमेदवारांनी काय काम केलंय हे सर्व जनतेला माहिती आहे. एकही लोकल वाढलेली नाही, एकही IT सेक्टर आलेलं नाही. पिण्याच्या पाण्याचे शहर राहू दे, ग्रामीण भागात राहू दे, दुर्दम्य वाईट अवस्था आहे. शिक्षणाबाबत वाईट अवस्था आहे. आरोग्याबाबत असं भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये एकही रुग्णालय नाही की साधं डोळ्याचं ऑपरेशन होईल असं. त्याच्यामुळे त्यांना काय करायचं ते करू दे. जनता आपल्या बरोबर आहे. आपण केलेलं काम प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवलेलं आहे. अगदी युवा स्वातंत्र्यानंतर पहिली निवडणूक असेल जिथे तरुण मोठ्या प्रमाणात राजकारणात उतरले. अगदी अभिमानाने सांगतो आमचे वडीलधारी मंडळी जे निवृत्त कर्मचारी आहेत तेही हजारोच्या संख्येने निवडणुकीला उतरलेत. अगदी मुसलमान भगिनी भिवंडी शहरात तर उतरल्या आहेत, परंतु ग्रामीण भागामध्ये इतर सर्व समाजाच्या महिला आपल्या भावाला निवडून आणण्यासाठी घरघर फिरत आहेत. हा देशातील पहिला इतिहासातली नोंद असेल. आपण प्रत्यक्षात ग्राउंडवर जाऊन अभ्यास करू शकता का अशा प्रकारचा प्रचार कुठल्याही राजकीय पक्षाचा झालेला आहे, कुठल्याही संघटनेचा झालेला आहे. अशा प्रकारचा प्रचार आता सुरू आहे आणि सर्वच राजकीय पक्षाचे जे स्थानिक लेवलचे, तालुका लेवलचे असतील, जिल्हा लेवलचे असतील ते सर्वच माझ्या बरोबर आहेत. जिजाऊच्या कामाबरोबर आहेत, निलेश सांबरेच्या कामाबरोबर आहेत आणि वन साईड आपल्याला आपला विजय येईल असं 100% सर आता सध्या तरी सर्वत्र एक मोदी लाट 400 पण आम्ही जाणार असं म्हणत आहे. त्यामध्ये कुठेतरी महाराष्ट्राचं राजकारण तुम्हाला माहितच आहे की कोणत्या पातळीला सध्या गेलेलं आहे. सतत ठिकाणी दबाव सुरू आहे. त्यात तुमचं नाव इतकं गाजत आहे. तुम्हाला कोणता दबाव आलाय का? वरून अजिबात नाही. आम्ही तर चांगला बॅनर लावलेला आहे. कारण निलेश सांबरेची गॅरंटी की शिक्षण देणार आम्ही, आरोग्य देणार आम्ही, महिला सक्षमीकरण करणार, कृषी क्षेत्रात काम करणार आणि तरुणांना रोजगार देणार असे जागोजागी आम्ही बोर्ड लावले आहेत. निलेश सांबरे तर सगळ्यांना अवेलेबल आहे. 12 महिने 24 तास अवेलेबल आहे आणि 24 तास अवेलेबल असणारा निलेश सांबरे माणूस आहे. त्याच्यामुळे माझ्या गॅरंटीला समाज नक्कीच मान्यता देईल. कारण मी अवेलेबल आहे आणि मी केलेलं आहे का 8 CBSE शाळा आहे तिथे, 3 आरोग्य क्लिनिक आहेत, 2 कल्याणमध्ये, 1 भिवंडीमध्ये, आणखीन 97 आरोग्य क्लिनिक करणार आहेत, 8 CBSE शाळा आहेत, आणखीन आपण 25 शाळा फक्त एकट्या लोकसभा क्षेत्रामध्ये करणार आहोत. भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये 25 पालघर लोकसभा क्षेत्रात करणार आहेत, 45 वाटणालय आहेत, 30 पोलीस अकॅडमी आहेत, प्रत्येक घर शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचलेले. या सगळ्या गोष्टी जनतेला माहीत आहेत. जनता शून्य आहे. आता मोदीजी तिकडनं येऊन दिल्लीहून काय करण्यापेक्षा निलेश सांबरे त्याच्या व्यवसायाच्या पैशातून हे सगळं करणार आहे आणि त्याच्यावर सर्व जनतेचा विश्वास आहे. एवढं शेवटचा प्रश्न घेते. आता सर्वत्र युती सुरू आहे, पाठिंबे घेतले जात आहेत. तुम्ही देखील आगरी सेनेचा पाठिंबा घेतल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर भारती कांबडी ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत त्या देखील भेटून आले. आगरी सेनेचे NDA सोबतचे पण संबंध चांगले आहेत. काय वाटतं की आगरी सेनेचा पाठिंबा निलेश सांबरेला जिंकण्यासाठी मदत करेल किंवा पाठिंबा कुठेतरी डगमगेल? आता पाठिंबा तर त्यांनी द्यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण दोघांचं काम तेच आहे. शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी जे काम आहे, लढाई आहे, त्या लढाई सेम आहेत. आमची तत्व स्थानिक भूमिपुत्रांसाठी म्हणा किंवा परप्रांतीय बांधवांसाठी जे इथे राहतात त्यांच्यासाठी, तर त्यांचा पाठिंबा यायला पाहिजे. माझं काही नंतर परत बोलणं नाही झालं. आमचे दुसरे लोक बोलत आहेत, त्यांच्याशी चर्चा करून आम्ही सांगू. परंतु आम्ही आशावादी आहोत, पाठिंबा मिळेल अशी आहे. आम्हाला वंचित बहुजनचा पाठिंबा मिळाला आहे, आणखीन 2-4 पक्षांचे मिळाले आहेत, जवळजवळ 50 संघटनांचे पाठिंबा मिळालेले आहेत. त्या चांगल्या संघटना आहेत, मताधिक आहेत. ज्याला मी म्हणतोय त्या हृदय येतो तो जिजाऊच्या बरोबर असेल, माझ्या बरोबर असेल. नक्कीच. तर आपण आपल्यासोबत होते निलेश सांबरेजी. गेल्या अनेक पिक्चरमध्ये आपण असं बघितलेलं असेल, एक अचानक साधारण घरातला मुलगा अचानक हिरो बनतो आणि तो राजकारणात उतरतो आणि कुठेतरी एक विचार, एक वैचारिक दृष्टी बदलायचा प्रयत्न करतो. आणि तसंच एक रिअल लाईफ हिरो आपण आज त्यांना भेटलेलो आहोत. जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष सर्वेसर्वा निलेश सांबरेजी आपल्यासोबत होते. त्यांनी सांगितलेलं आहे भिवंडीमध्ये चालणार तर निलेश सांबरेंची गॅरंटी, मोदीची गॅरंटी तर देशात सुरूच आहे. पाहण्यासारखं असेल भिवंडीमध्ये आता तरी बदल घडतात का? आणि निलेश सांबरे यांच्यासमोर उभे असलेले जे धुरंधर आहेत कपिल पाटील किंवा सुरेश म्हात्रे, त्यांच्यासमोर निलेश सांबरे हे आपल्या सामाजिक कार्याचा आणि गरिबांचे विचारसरणी, त्यांची मतं आणि त्यांचा पाठिंबा घेऊन उभे राहणार आहेत. पाहण्यासारखं असेल हा विजय कोणाचा असतो. धन्यवाद.